मी प्राध्यापक शिवाजीराव देवनाळे गुडसूरपासनं काही अंतरावर असणाऱ्या डोंगरशेळकीच्या धोंडूतात्या देवस्थान या ठिकाणी आलेलो आहे। धोंडूतात्याचं हे देवस्थान केवळ एका धर्म आणि जातीपुरतं मर्यादित नाही, तर अनेक जाती आणि धर्माची लोक या ठिकाणी येतात। उदगीर तालुक्याच्या पंचक्रोशीतील हे अत्यंत वैभवशाली आणि अत्यंत महत्त्वाचं आणि श्रद्धास्थान म्हणून या ठिकाणी लोक यांच्याकडे पाहतात। आंध्र, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेलगत असणारी ही डोंगरशेळकी कालच मागं 8 दिवसाखाली या ठिकाणी आषाढी एकादशी झाली। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी धोंडूतात्याच्या दर्शनाला या ठिकाणी आले। केवळ या ठिकाणी हिंदू धर्माचीच लोक या धोंडूतात्याच्या दर्शनाला येत नाही, तर नांदेड जिल्ह्यावरनं शीख धर्माची लोकही या ठिकाणी येतात। मुस्लिम धर्माची लोक की जे अनेक रूढी प्रथा आणि परंपरा एका ठिकाणी एकत्र येऊन ज्या ठिकाणी पाळल्या जातात, ती सर्व लोक या ठिकाणी येऊन या धोंडूतात्याच्या देवस्थानामध्ये दर्शन घेतात। लाखो जणांचा जनसमुदाय या ठिकाणी धोंडूतात्याच्या परिसरात आहे। कित्येक लोक या ठिकाणी श्रद्धेनं आपल्या आत्मीयते भावनेनं मोठाला निधी या ठिकाणी देतात आणि गावकऱ्याच्या या साक्षीनं गावकऱ्याच्या पवित्र हातानं या सर्व गोष्टीचा जीर्णोद्धार करण्यासाठी ही लोक या ठिकाणी सर्वतोपरी तत्पर आहेत। आमची कॉलेजची टीम या धोंडूतात्याच्या दर्शनाला तर आलीच, पण सहल म्हणून जेव्हा धोंडूतात्याच्या या दर्शनासाठी आम्ही यांना घेऊन आलो तेव्हा आमची सर्व विद्यार्थी आनंदानं भारावून गेले आणि ते म्हणाले की सर, हे देवस्थान अत्यंत महत्त्वाचं आहे। आम्ही इथं बसल्यानंतर आम्हाला आनंद वाटला। ज्याला पण शुद्ध भाषेत जर सांगायचं झालं तर शिक्षणाचे जे 16 संस्कार आहेत, त्या 16 संस्कारापैकी एक संस्कार या ठिकाणी या धोंडूतात्याच्या या पवित्र ठिकाणी आम्हाला दिसून येतो। याबद्दल आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे। पुढच्याही वर्षी या धोंडूतात्याच्या या देवस्थानाचं दर्शन घेण्यासाठी आणि सहल म्हणून या ठिकाणी विद्यार्थ्याला या ठिकाणी आम्ही घेऊन येणार आहोत। धन्यवाद।